ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया म्हणते, आता कशी ही सायलीच्या आईबाबांची खोली वाटते असं म्हणते. आता प्रिया तेवढ्यातच आता इथे बघा प्रेक्षक कल्पना आणि सायली येतात आतमध्ये आणि आता ते प्रियाला बघतात. तर आता प्रिया दचकते की ह्या कसं काय आल्या एकदम म्हणून. तू इथे काय करतेस असं म्हणते आता इथे सायली प्रियाला. तुला सांगितलं होतं ना आई बाबांपासून दूर राहायचं म्हणून असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे कल्पना म्हणते, तन्वी असं म्हणते ती, तुला मी आधीच सांगते हा, त्यानं आता काहीही वाकडं तिकडे बोलायचं नाहीयेस तू असं म्हणते आता इथे कल्पना. तुम्ही नेहमी माझ्याबद्दल वाईटच विचार करता ना असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, आता इथे कल्पना आणि सायलीला. सायली, अगं मला खरंच मनापासून आनंद झालाय की तुझे आई बाबा सापडलेत असं म्हणते आता इथे प्रिया. आणि हेच सांगायला मी इथे आले होते असं म्हणते आता इथे प्रिया. हो का असं म्हणते सायली. मग ते दोघेही या खोलीत नाही आहेत हे कळल्यानंतर सुद्धा इथे का रेंगाळतेस असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रिया म्हणते, अगं बघ किती व्यवस्थित एकदम टापटीप खोली लावली आहे असं म्हणते प्रिया. ते बघत बसली असं म्हणते आता इथे प्रिया. सायली, तू अगदी तुझ्या आईसारखीच आहेस. म्हणजे एकदम काठाला काठ लावून कपडा घरी करायचा, प्रत्येक गोष्ट अशी जागच्या जागी ठेवायची, एकदम अशी शिस्तीची. हा असं म्हणते प्रिया. सेम सेम असं म्हणते आता इथे प्रिया. हे बघ असं म्हणते प्रिया. हे बघ ही बेडशीट बघ असं म्हणते प्रिया. किती मस्त लावली गेली आहे आणि हे बघ एकदम असं एकजीव परफेक्ट लावलेला आहे बघ. कुठेही बाहेर टॉवेल नाही, काय एक साडी नाही, पसारा नाही असं म्हणते प्रिया. सेम असं म्हणते आता इथे प्रिया. आठवतंय तुला सायली, तू आश्रमात असताना असं सगळं नीट नेटकं लावून ठेवायचीस, आठवतंय असं म्हणते प्रिया. तर आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षीला दाखवलंय जेलमध्ये. आता काय असं म्हणते आता इथे साक्षी महिपतला, तुझ्या अंगठी दे तुझी असं म्हणतो इथे महिपत. कदम असं म्हणतो, तुला दिलेल्या पैशाची इज्जत ठेवायचा दिवस आलेला आहे असं म्हणतो इथे महिपत. कळलं का? डोळ्यात तेल घालून लक्षात ठेवायचं असं म्हणतो इथे मायपत. इथे कोणीही जायला नको पाहिजेत माझं काम होईपर्यंत असं म्हणतो मायपत. आणि इथे काय सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहे ना, ह्याचं काय करायचं ते तू बघ असं म्हणतो इथे मायपत. त्या कदमला बघा प्रेक्षक. मायपत चिकरे येऊन गेला, ह्या कुणालाही कळायला नको पाहिजेत. एक मिनिट असं म्हणते आता इथे साक्षी, प्लीज सीसीटीव्ही वगैरे सगळं मॅनेज होईल, पण डीएनए टेस्टचं काय असं म्हणते आता इथे साक्षी. तुझ्या बाबाने सगळ्यात आधी त्याची सोय केली आहे, नको काळजी करू असं म्हणतो इथे मायपत. चल 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 असं म्हणतो इथे तो कदमला. आणि आता इथे मैपत दरवाजा उघडतो बघा प्रेक्षक त्या बॅरेकचा. तर आता इथे कदम बाहेर येतो आणि आता जेलर विचारते त्याला, काय हो कदम, झाली का ड्युटी असं विचारते ती. आणि आतमध्ये मैपत आपलं काम करत असतो बघा प्रेक्षक. हो चालू आहे अजून, वेळ कुठे झाला असं म्हणतो आता इथे कदम. तर आता इथे परत सायली कल्पना आणि प्रियाला दाखवलंय. सायली, पण हा जो व्यवस्थितपणा आहे ना तो तुझ्यामध्ये तुझ्या आईकडूनच आलाय हा असं म्हणते आता इथे कल्पना. अगं बाई असं म्हणते आता इथे टेलरने बाई, तुम्ही इथे आले थांबा असं म्हणते आता ती. म्हणजे आता टेलरन बाई. आणि आता ती सगळं सामान बाहेर काढते बघा प्रेक्षक आणि सगळी घाण करून टाकते ती परत आता सगळं सामान बाहेर टाकून. तर आता इथे प्रिया बघते. तर आता तिला कळतं की ह्या बाईमध्ये तर ते सगळे गुण नाही आहेत म्हणून. तर आता सगळं घाण करून टाकते बघा प्रेक्षक. ओके टेलरीन बाई सगळं घाण करते आता ती. म्हणजे प्रियाचीच आई असते ना ती, तर सगळं घाण करून टाकते बघा प्रेक्षक. जे प्रियाने करून ठेवलेलं असतं ना सगळी साफसफाई सायलीची आई वाटावं म्हणून, तर आता ती प्रूव्ह करते परत की ती प्रियाचीच आई आहे म्हणून. ताई, ते कपडे असं म्हणते कल्पना. ते होय, ते कपडे आहे ना काय माझ्या पायापुढेच पडलेले असतात आमच्या दुकानात, असेच पडलेले असायचे असं म्हणते आता इथे सायलीचे. तर आता इथे मैपत उघडतो बघा प्रेक्षक बॅरेक. आणि आता तो सॅक्सीचा पहिला बॅरेक उघडतो आणि मग नंतर आता दुसरा बॅरेक सुद्धा उघडतो. आता तो ती बाई झोपलेली असते बघा प्रेक्षक. आता त्या बाईला मारणार असतो तो आणि साक्षी मेली म्हणून उठवणार असतो ना प्रेक्षक. तर आता तो मारायला जागतो त्या ब्रॅकेटमध्ये. तर आता इथे कदम मात्र बाहेर थांबलेला असतो बघा प्रेक्षक आणि बघत असतो कोणी आत जाऊ नये म्हणून. तर आता या बाईला मारतो मैपत इथे. कोण समजतेस ग तू स्वतःला? तुकडे तुकडे करेन तुझे असं म्हणते ती. तू मला बोलू नकोस, मी काय करायचं ते जीव घेऊन तुझा असं म्हणते साक्षी. काय करणार आहेस तू असं म्हणते आता ती. आणि भांडायला लागतात खोटं खोटं साक्षी आणि ती बाई बघा प्रेक्षक. आणि आता इथे मैपत मारत असतो दुसऱ्या बाईला. साशिक शिखरे आणि बाईचं भांडण झालं वाटतं, बघायला हवं असं म्हणते आता जेलर. भांडण बांधतील दोघे आणि बसतील गप्पा असं म्हणतो आता इथे कदम बघा प्रेक्षक. आणि थांबवतो तिला आता जाण्यापासून. सोड मला असं म्हणत असते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक. हो तर आता इथे ड्रामा करत असते ती आ करत. तर आता इथे दुसऱ्या बाईचा जीव जात असतो आणि तिला आता मैपत मारत असतो. आणि आता इथे साक्षी ड्रामा करत असते आवाज काढायचा, जेणेकरता असं वाटेल की साक्षीचाच जीव गेलाय म्हणून. तर आता इथे वेगळाच खेळ होतोय बघा प्रेक्षक. तर आता इथे साक्षी आवाज करत असते आ करून. तर आता ती बाई मेलेली असते बघा प्रेक्षक. मैपतने तिला मारलेलं असतं दुसऱ्या बाईला. काय चाललंय, मी जाऊन बघतेच असं म्हणते जेलर. अहो म्हटलं ना तुम्हाला असं म्हणतो कदम, तुम्ही तिघे इथे असं म्हणते आता टेलरीन बाई. काय काम होतं का असं म्हणते आता ती. तर आता नाही असं म्हणते आता सायली. काय नाही असं म्हणते सायली. आई असं म्हणते सायली, तू खोली अगदी छान लावली होतीस ग असं म्हणते आता इथे सायली. कपाट पण छान लावलं होतं, मी पटकन आवरून देते हा तुला असं म्हणते सायली. नको नको नको, हे कसं ना, आताशी असलेलं बरं असतं असं म्हणते आता ती बाई. मी कधी खोली आवरायला बिवरायला जात नाही असं म्हणते आता ती बाई. म्हणजे टेलरीन बाई बघा प्रेक्षक. हो ही तू आवरली होती का खोली असं म्हणते आता टेलरीन बाई बघा प्रेक्षक. हो तर आता इथे कल्पना आणि सायलीला डाऊट येतो हे काय चाललंय म्हणून.
नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता कल्पनामध्ये कदाचित ना विमलने सगळं आवरून ठेवलं असेल असं म्हणते आता इथे कल्पना. कसं असतं ना ताई, कुठली पण वस्तू अशी चटकन सापडलेली बरी असते असं म्हणते आता इथे टेलरेनबाई म्हणजे प्रियाची आई. हे काय कपाटा बिपाटात कोण शोधायला जाणार असं म्हणते आता ती. तुमच्या विमलताईनं सांगा जरा खोली बिली आवरू नको बाई आमची म्हणून असं म्हणते आता ती बाई. तर आता अजब वाटतं सायलीला हे काय म्हणून. ही बाई माझ्या वाईटावर का टपली आहे, बाई माझ्यावर उपकार कर आणि थोडी तरी त्या सायलीसारखी वाघ, माझ्यासारखी काय वागतेस असं म्हणते आता इथे प्रिया. माझं पितळ उघडं पाडणार ही बाई असं म्हणते आता इथे प्रिया आणि भीती वाटते तिला. हात सोड माझा असं म्हणत असते आता इथे साक्षी. तर आता इथे मैपत घेऊन येतो त्या डेड बॉडीला बघा प्रेक्षक आणि आता तो साक्षीच्या बॅरेकमध्ये टाकतो तिला. तुला कोण वाचवणार आहे बघते असं ड्रामा करायला लागतात ते. तर आता इथे साक्षी बघते डेड बॉडी त्या बाईची बघा प्रेक्षक आणि आता तिथे टाकतो तो साक्षीच्या बॅरेकमध्ये मैपतीला आणि आता इथे साक्षीला खूप भीती वाटत असते बघा प्रेक्षक तर आता इथे साक्षीला घेऊन जातो तो बाहेर. तर साक्षी बघतच थांबलेली असते काय चाललंय म्हणून. तर आता तिला खूप भीती वाटत असते बघा प्रेक्षक तर आता इथे ती दुसरी बाई असते ना, ती आता चेहरा बाद करून टाकते त्या बाईचा बघा प्रेक्षक जिला मैपतने मारलेलं असतं. अरे कोण किंचाळलं, साक्षी शिकरेचा आवाज वाटतं असं म्हणून सगळे बघायला जातात. तर आता चेहरा बाद करून टाकलेली असते त्या बॉडीचा ही दुसरी बाई बघा प्रेक्षक खून झाला असं म्हणत होता इथे कदम. साक्षी शिकरेचा खून झाला असं म्हणत होता तो. साक्षी शिकरेचा खून झाला, ॲम्ब्युलन्स बोलवा. साक्षीचा खून झाला असं म्हणत होता इथे कॉन्स्टेबल. खून झाला साक्षी शिकरेचा खून केला हिने असं म्हणत होता इथे तो. तर आता इथे सकाळ झालेलीच बघा प्रेक्षक काय झालं बायको असं म्हणत होता इथे अर्जुन सायलीला. तर आता कॉल येतो बघा प्रेक्षक अर्जुनला. फोन असं म्हणत होता इथे अर्जुन. अननोन नंबर असं म्हणत होता इथे अर्जुन. हॅलो असं म्हणत होता इथे अर्जुन. हा बोलतोय. व्हॉट, तुला इतका दिवसांनी माझी आठवण आली, तू आहेस कुठे मला सांग आधी असं म्हणत होता अर्जुन. सिरियसली असं म्हणतो अर्जुन. अरे ते मिठाईचं दुकान आहे ना, राईटलाच घर आहे माझं, अन्नपूर्णा निवास लक्षात आहे ना तुझ्या. अरे ये पटकन ये असं म्हणत होता अर्जुन. मी येतो बाहेर तुला न्यायला असं म्हणतो अर्जुन. पटकन ये असं म्हणत होता इथे अर्जुन. कसली जोडी असं म्हणत होता इथे सायली. माझा खूप जवळचा मित्र येतोय शाळेचा, तो इथेच आलाय, मी त्याला आलोच असं म्हणत होता अर्जुन. तर तेवढ्याच आता ललित प्रभाकर येतो बघा प्रेक्षक तर आता इथे नवीन सिनेमाचं प्रमोशन चाललंय सगळ्या सिरियलमध्ये. अर्जुन यार असं म्हणत होता इथे अर्जुन आणि आता इथे ललित प्रभाकर त्याला सॅल्यूट करतो बघा प्रेक्षक तर आता दोघे एकमेकांना मिट्टी मारतात बघा प्रेक्षक ऑल द बेस्ट यंग मॅन, सो गुड टू सी यू असं म्हणत होता इथे अर्जुन. लॉंग लॉंग इयर्स असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता सायली त्या दोघांना बघत असते. हा माझा मित्र अर्जुन असं म्हणतो होता अर्जुन. ह्यांचं पण नाव अर्जुनच आहे म्हणून आमची जोडी कॉलेजमध्ये फेमस होती. अर्जुन अर्जुन की जोडी असं म्हणतो होता इथे अर्जुन. आणि अर्जुन ही माझी बायको असं म्हणतो होता अर्जुन सायली. तर आता इथे नमस्कार करतात एकमेकांना आणि आता हँडशेक सुद्धा करतात बघा प्रेक्षक खूप घनिष्ठ मैत्री दिसते तुम्हा दोघांची असं म्हणतात इथे सायली. म्हणजे असं म्हणतो अर्जुन. एक मिनिट असं म्हणतो होता इथे ललित प्रभाकर. ही तुझी बाईक असं म्हणतो होता इथे तो. आणि हिचं बोलणं तुला कळतं असं म्हणतो होता इथे तो. म्हणजे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे काय सायली, कॉलेजमध्ये असताना ह्याचं मराठी कसं होतं माहितीये का तुला. मी हाय स्पीडनी फर्स्ट फ्लोअरवरच्या क्लासरूममध्ये एंटर झालो तेव्हा प्रोफेसरने टर्न होऊन मला शाप लुक दिला. म्हणजे स्वर्ण शब्दाच्या वाक्यांमध्ये लहान शब्द इंग्लिश असणार आणि बाकी शब्द मराठी असं म्हणतो होता तो. अर्जुन बरोबर घनिष्ठ मैत्री आहे पण तू तर घनिष्ठ मराठी बोलणारी निघालीस असं म्हणतो अर्जुन. असं म्हणतो अर्जुन. आता मी पण चांगली मराठी भाषा बोलतोय असं म्हणतो होता तो. आणि कसं आहे ना असं म्हणतो तो, बायकोचा वाण नाही पण गुण लागलाय असं म्हणतो होता तो. आणि ते दोघं आता एकमेकांना बघून हसतात बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली. सायली हा कोण आहे असं म्हणतो होता इथे ललित प्रभाकर. हा आमचा अर्जुन कुठे आहे असं म्हणतो होता तो. हे तुमचेच अर्जुन आहेत पण आता माझे सुद्धा आहेत. लग्न झाल्यानंतर चांगले परिणाम तर होणारच ना असं म्हणते सायली. हा लग्नानंतर होणारच असं म्हणतो ललित प्रभाकर. बरं तुम्ही दोघे बसा, मी कॉफी घेऊन येते असं म्हणते ती. हा स्ट्रॉंग असं म्हणतो होता अर्जुन. तर दोघे बसतात बघा प्रेक्षक ललित प्रभाकर आणि अर्जुन आता सोफा सेटवरती. आणि सायली मात्र चहा बनवायला जाते. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. सायली असं म्हणतो होता इथे अर्जुन. हा माझा मित्र एवढा इम्पल्सिव्ह आहे ना, म्हणजे ह्याला एकदा फक्त वाटलं की 50 पाणीपुरी खायचे आहेत, खाल्लेत. स्विमिंग पूलमध्ये उडी मारायचं वाटलं, उडी मारलं. वाटलं लग्न करून टाकायचं तर करून टाकलं असं म्हणत होता इथे ललित प्रभाकर. हा असं म्हणत होता इथे अर्जुन. अरे मी लग्न पण असंच इम्प्रेसिव्हली केलंय. ताबडतोब लग्नाचा विषय असं लगेच घेतला असं म्हणते सायली. आता घेतला पण अडकलोय, आता पुढे जाता येत नाहीये आणि आता मागे पण सरकता येत नाही असं म्हणतो ललित प्रभाकर. म्हणजे असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही असं काय केलं भाऊजी असं म्हणते ती. हे बरं आहे असं म्हणत होता इथे ललित प्रभाकर. म्हणजे नवरा बायकोंमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याला काय नवरा जबाबदार असतो का. मी काय नाही केलंय, आता सुद्धा मला कळत नाही की काय करायचंय असं म्हणत होता ललित प्रभाकर. बरं झालंय आम्ही एकत्र राहता येत नसेल तर वेगळं व्हायला हवं असं म्हणतो ललित प्रभाकर. अरे थांब, तुझ्या लग्नाबद्दल मला आत्ता कळलंय, तू वेगळं होण्याबद्दल काय बोलतोयस असं म्हणत होता इथे अर्जुन. भाऊजी असं म्हणते सायली. तुम्ही एवढ्या डोक्याला का जाताय, लग्नाच्या गाठीला स्वर्गात बांधलेली असतात. ओ टकल्यात घुसतात त्या गोष्टी. याहूची काठ 1 वर्ष सुद्धा टिकत नाही, ती काय कामाची असं म्हणत होता इथे ललित प्रभाकर. तुम्हाला सांगतो लग्न ही अशी एकच जखम आहे जी व्हायच्या आधीच हळद लावली जाते. होल्ड ऑन असं म्हणत होता इथे अर्जुन.
बरं मला सांग असं म्हणतो अर्जुन, तू आणि वहिनी तुम्ही दोघे कम्फर्टेबल नाही आहेत का असं म्हणतो अर्जुन. तू 180 डिग्रीवरच अजून झोपतोय. माझी बायको माझी खूप चांगली मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे माझी. मग अनुभवावरून सांगतोय, एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते. तुमची मैत्रीण तुमची बायको होणं खूप कठीण, नो नो इम्पॉसिबल असं म्हणतो आता इथे ललित प्रभाकर. मला असं वाटत नाही हा भाऊजी, म्हणजे आमच्याच बाबतीत बघा ना, आम्ही एकत्र काम केलंय, त्यानंतर आम्ही लग्न केलं असं म्हणते सायली. मग आमच्यात मैत्री झाली आणि मग आम्ही प्रेमात पडलो असं म्हणते आता इथे सायली. आणि सांगते ती ललित प्रभाकरला, मग आमच्यात विरह आला असं म्हणते आता सायली. मग आम्ही पुन्हा लवकर लग्न केलं. अरे बापरे, हे तर प्रॉपर रोलर कोस्टर राईडच आहे असं म्हणतो आता इथे ललित प्रभाकर. पण काय ना वहिनी, मला राईडमध्ये मजा येत नाही. अर्जुन मला डिवोर्स घ्यायलाच हवा असं म्हणत होता तो. काय ना, आमच्या प्रेमाचा धागा आहे तो खूप वीक झालाय, देर इज नो होप असं म्हणतो तो. हे बघ, लग्नानंतर चेंजेस होत राहतात असं म्हणतो अर्जुन, पण ते पॉझिटिव्ह चेंजेस असतात, त्यात एवढा स्ट्रेस घेण्यासारखं काहीही नाही आहे. यु नो वॉट आय फील, तू तुमच्या रिलेशनला एक सेकंड चान्स द्यायला हवं असं म्हणतो अर्जुन. सेकंड चान्स असं म्हणतो ललित प्रभाकर. एक वेळ तर अशी आली होती की आम्हाला वाटलं सगळंच संपलंय आता असं म्हणते सायली. ह्यांना तर एका दुसऱ्याच मुलीशी लग्न करावं लागणार होतं त्यांच्या मनाविरुद्ध असं म्हणते सायली. आमची सगळी नाती पणाला लागली होती, पण आम्ही एकमेकाच्या बाबतीत हार नाही मानली कधी. आम्ही पण खरंच खूप घाबरलो होतो. आता तू असा विचार करतोयस ना, एक्झॅक्टली तसाच विचार करायचो आम्ही. मग त्याच्यानंतर आम्ही, आशा असते ना असं म्हणतो आता अर्जुन. आशा असतेच, यु नो, त्या बाजूला प्रकाश असतो दुसऱ्या बाजूला असं म्हणतो अर्जुन. आता हे आपल्याला ठरवायचं आहे की बाहेर निघायचं आहे की त्या टनेलमध्ये अडकून राहायचं आहे असं म्हणतो आता अर्जुन. दॅट यू डिसाईड. भाऊजी मी काय म्हणते, तुम्ही स्वतःसाठी एक संधी घ्याच असं म्हणते सायली. आणि तुमची बायको असलेल्या तुमच्या जवळच्या मैत्रिणीला पण एक संधी द्या ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे ललित प्रभाकर म्हणतो, तुम्ही जे बोलताय आणि ऐकत नाही माझं ना, तुमच्या डोळ्यातलं प्रेम सुद्धा बघतोय मी असं म्हणतो आता इथे ललित प्रभाकर. आणि ते बघितल्यावर मला असं वाटतंय की मी माझ्या नात्याला दुसरा चान्स द्यायला हवा असं म्हणतो ललित प्रभाकर. फॅन्टॅस्टिक असं म्हणतो इथे अर्जुन. ज्याची त्याची प्रेमाची लव स्टोरी वेगळी असते आणि माझी खात्री आहे असं म्हणते सायली. तुम्ही प्रेमाची गोष्ट पण आमच्यासारखी जगा वेगळी असेल असं म्हणते सायली. अरे तुमच्या प्रेमाच्या गोष्टीची तर अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ पडली असं म्हणतो ललित प्रभाकर. तर आता इथे अर्जुन हसायला लागतो. तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट असं म्हणतो तो. आणि तुम्ही जे काय ते मला आतापर्यंत सांगितलंय त्याच्यासाठी मनापासून थँक्यू. बरं झालं मी निघतो, माझी वाट बघत असेल. काहीतरी पडलं असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे हे काय असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे तो म्हणतो ललित प्रभाकर, तुम्ही दोघं आता म्हणालात ना सेकंड चान्स घेऊन बघा, तर मग तो म्हणतो, हे कार्ड देणारा सुद्धा मला आधी 20 सारखा भेटला असं म्हणतो तो. माझं नशीब बदलायला किंवा माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगायला मला सेकंड चान्स दिलाय त्याने असं म्हणतो तो. आणि आता तो हातामध्ये घेतो बघा प्रेक्षक ते गोल्डन तिकीट. ऑल द बेस्ट असं म्हणतो अर्जुन. आणि आता तो मिठी मारतो ललित प्रभाकरला आणि येतो म्हणून आता निघून जातो बघा प्रेक्षक ललित प्रभाकर. वहिनी येतो म्हणून. तर आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांना बघतात आणि हसतात बघा प्रेक्षक. तर आता इथे दुपार झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात आणि आता इथे सायली सगळी साफसफाई वगैरे करत असते, घडी वगैरे करत असते आपल्या साड्या. आणि आता तेवढ्यातच अर्जुनला कॉल येतो बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन म्हणतो वॉट असं म्हणतो तो मेसेज वाचून. तर त्याला धक्का बसलेला असतो. तर आता तो आपल्या लॅपटॉपमध्ये बघायला लागतो. अहो काय झालं असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन ऑन करतो न्यूज चॅनल. ब्रेकिंग न्यूज, साक्षी महिपत शिखरे हिची जेलमध्ये निर्घृण हत्या. बिल्डर महिपत शिखरे यांची मुलगी साक्षी जेलमध्ये जन्मठेप भोगत होती, पण आताच आलेल्या बातमीनुसार तिच्यावर स्त्रीने एक हल्ला गेलाय प्राणघातक. त्यामुळे जेलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता आपल्या सोबत आहेत साक्षी शिखरे यांचे दुर्दैवी वडील मिस्टर महिपत शिखरे. मिस्टर महिपत शिखरे, तुमच्या भावना काय आहेत असं विचारते ती रिपोर्टर. आणि आता इथे अर्जुन आणि सायली बघत असतात. माझी सोन्यासारखी पोर मला सोडून गेली, आता मी जिवंत राहून काय करू असं म्हणतो महिपत. तर आता इथे बघत असतात अर्जुन आणि सायली ही न्यूज बघा प्रेक्षक. खूप वाईट वाटतंय मला असं म्हणतो महिपत. एकटीचाच मला आधार होता, ती पण गेली, मला एक करत नाहीये, मला जमीन का पोटात घेत नाही. अगं पोरी, स्वर्गात जाताना मला तरी घेऊन जायचं असं म्हणून ड्रामा करायला लागतो ना महिपत न्यूज चॅनलवरती. तुमच्या मुलीच्या बाबतीत असं काय घडेल ह्याची तुम्हाला काही कल्पना होती का असं म्हणते ती. तर आता महिपत म्हणतो नाही, थोडीफार कल्पना होती. जेव्हा जेव्हा मी जेलमध्ये जायचो तेव्हा ती मला सांगायची की ही इथल्या बायका तिला खूप त्रास देतात, मारहाण करतात. एक बाई तिच्या चिमजा उपटायची. मला तर खात्री आहे त्या बाईनंच माझ्या साक्षाभोळ्या पोरीला मारलं असेल असं म्हणतो इथे महिपत. माझ्या साध्या भोळ्या मुलीचा जीव केला, आता मी कोणासाठी जगायचंय. एकच पोरगी होती माझी असं म्हणतो इथे महिपत. पण मी कोणाला सोडणार नाही, मी दावा ठोकणार, मी सोडणार नाही कोणाला असं म्हणतो इथे महिपत. तर आता इथे प्रिया सुद्धा बघते ती न्यूज. साक्षी शिखरेचा जेलमध्ये खून असं म्हणते इथे प्रिया.
हे कसं शक्य आहे असं म्हणते आता इथे प्रिया. नाही 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 असं म्हणते प्रिया. महिपत शिकरेच्या मुलीला हात लावायची तर कुणाचीच हिंमत होणार नाही असं म्हणते आता ती. आणि आणि जरी हे खरंच घडलं असतं तर महिपत असा मीडियामध्ये रडत बसला नसता. यवाने त्यानं जेलमध्ये 2-4 खून तर केलेच असते असं म्हणते आता इथे प्रिया. काहीतरी गडबड आहे असं म्हणते आता इथे प्रिया. हे सगळं खरं असेल का हो असं म्हणते आता सायली अर्जुनला. आणि खरं असेल तर जेलमध्ये कायद्याचा खून कसं काय होऊ शकतो असं म्हणते आता इथे सायली. 1 मिनिट असं म्हणत होता इथे अर्जुनने फोन लावत होता तो. हॅलो असं म्हणत होता इथे अर्जुन. हां हॅलो. जी न्यूज व्हायरल होती आहे साक्षी शिकरेचा खून झालाय खरी आहे का असं म्हणत होता इथे अर्जुन. हो हो असं म्हणत होतो. ओके ओके असं म्हणतो तो अर्जुनने फोन ठेवतो होता. काय म्हणाले इन्स्पेक्टर सावंत असं म्हणते आता इथे सायली. हो न्यूज खरी आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. साक्षीची डेड बॉडी आता पोस्टमॉर्टमला पाठवले आणि मग त्यांनी थोड्या वेळाने मला फोन करतीलच असं म्हणत होता इथे अर्जुन. पण असं कसं होऊ शकतं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे संध्याकाळ झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराजला फोन येतो. हे बघ बबली कॉलिंग असं म्हणत होता इथे नागराज. आवाज वाढव असं म्हणत होता इथे महिपत. तर आता इथे नागराज म्हणतो हॅलो बबली मॅडम काय म्हणताय कशी काय आठवण काढली तसं म्हणतो नागराज. तुम्ही आणि तुमचे मित्र कसले सावळले डातो असं म्हणते आता इथे प्रिया. पण तुला आज कसं काय साक्षात्कार झाला असं म्हणत होता इथे नागराज. म्हणजे तुम्ही कसला मस्त ड्रामा क्रिएट केला. साक्षी जेलमध्येच मेली असं म्हणते प्रिया. अख्ख्या जगाला फसवायला निघाला तो असं म्हणते आता इथे प्रिया. पण तुम्ही प्रियाला कधीच फसवू शकणार नाही. एवढी छोटी गोष्ट लक्षात नाही आली का तुमच्या असं म्हणते प्रिया. ए बबली असं म्हणतो महिपत. तो काय ड्रामा बिबा नाही कळलं का असं म्हणतो महिपत. तर आता इथे प्रिया हसते जोरात. राहू द्या हो अण्णा साहेब. बाय द वे मी तुम्हाला आता न्यूज चॅनलवरती रडताना बघितलं असं म्हणते प्रिया. खोटे रडताना कसले चिकणे दिसता हो तुम्ही असं म्हणते आता इथे प्रिया. पण अण्णा सर आता खरं रडायची तयारी करा असं म्हणते आता इथे प्रिया. माझ्या आईबापांना माझ्याच घरात आणून तुम्ही जो सापळा लावलाय ना आता तुमच्यावरच उलटणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. त्या दिवसाची वाट बघा. आता फक्त प्रश्न व्हिडिओचा नाही आहे हो. जर साक्षी जिवंत आहे हे मी सिद्ध केलं तर तुम्हाला केवढ्याला पडेल असं म्हणते आता इथे प्रिया. त्यामुळे आता माझ्याशी पंगा घ्यायचं नाही लक्षात ठेवा असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे फोन ठेवतो नागराज बघा प्रेक्षक हो. ही बबली लोकांना एवढे बोलते ना खरं तर कायद्यानेच हिच्यावर बंदी घालायला पाहिजे तसं म्हणत होता इथे महिपत. तुझ्या त्या वकील भावाला सांगा की हिचं काहीतरी करा असं म्हणत होता इथे महिपत. माझ्या वकील भावाचं नाव नको काढूस. त्यापेक्षा या बबलीलाच एक डोस देतो. मी तिच्या घरी जातो आणि तिची बोलतीच बंद करतो म्हणजे तिला काहीच करता येणार नाही असं म्हणत होता इथे नागराज. तेच बरं आहे असं म्हणत होता इथे महिपत. तर आता आजचा भाग इथे संपतो. बघा तरी त्यामध्ये काय आहे ते. तर आता इथे साक्षी चेहरा वेशभूषा बदलून येते आता ती महिपतच्या घरी. हो मॅडम कोण आहे तुम्ही असं म्हणतो महिपत. कोण पाहिजे तुम्हाला काय नाव आहे काय तुमचं. समीरा समीरा शेखर असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता इथे नागराज आलेला असतो बघा प्रेक्षक हो सुभद्रांच्या घरी. तर आता प्रताप सांगतो त्याला ही आमच्या सायलीचे आई बाबा सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे. हिचं जे स्माईल आहे का नाही तन्वीचं तर ह्यांचं स्माईल डिक्टो तन्वीसारखं आहे असं म्हणत होता इथे नागराज. तर आता सगळ्यांना डाऊट यायला लागतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रिकॅप सुद्धा संपतो. तर प्रेक्षक हो आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.